धामणगाव येथे सम्राट राजाभोज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व पोवार समाज मिलन सोहळा संपन्न। पोवार समाजाची एकता, संस्कृती आणि वैभवशाली इतिहासाचे जतन करण्याच्या उद्देशाने आमगाव तालुक्यातील धामणगाव आनंदनगर येथे सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी चक्रवर्ती सम्राट राजाभोज मूर्तीची स्थापना, प्राणप्रतिष्ठा आणि पोवार समाज मिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। क्षत्रिय पोवार राजाभोज समिती व समस्त ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून हा सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाणी ॲग्रो कंपनीचे अध्यक्ष संतोष पारधी होते। कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सरपंच रणजित शेंडे, टेकचंद टेंबरे अध्यक्ष सेवा सहकारी संस्था, सुखदेव गायधने माजी पोलीस पाटील, रवींद्र ठाकरे सदस्य ग्रामपंचायत, मधुकर पटले अध्यक्ष तंटामुक्त समिती आणि छत्रपालजी रांगडाले माजी सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच भूमिदाता हेमंतजी पटले सर आणि लेखक BS सोनवाणी सर यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले। कुलदेवी महामाया गडकालिका आणि सम्राट राजाभोज यांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी पोवार समाजातील तरुणांमध्ये स्वाभिमान जागृत करणे, पोवारी बोलीभाषेचे जतन करणे आणि समाजातील आध्यात्मिक व सामाजिक एकता टिकवून ठेवण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले। युवा पिढीने आपल्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास आत्मसात करावा असा सूर या प्रसंगी उमटला। यावेळेस मंचावर ग्रामरोजगार सहाय्यक जयचंद पटले, गुणेश्वरी पटले ग्रामपंचायत सदस्य व अध्यक्ष पोवार समिती महिला समिती, ममता रांगडाले, शामराव पटले, टेकचंद पटले यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। या ऐतिहासिक सोहळ्याचे उत्कृष्ट संचालन माजी सैनिक तथा समितीचे सदस्य नरेंद्र पटले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार क्षत्रिय पोवार राजाभोज समितीचे अध्यक्ष इंजिनियर जयप्रकाश पटले यांनी मानले। या कार्यक्रमासाठी धामणगाव व आनंदनगर येथील समस्त पदाधिकारी, सल्लागार आणि ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले।